हॅलो, नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेंदू वडे. आता बघा, ही आहे उडदाची डाळ, पांढरी उडदाची डाळ. आता आपण तिला आहे ना 4 ते 5 तास भिजवून घेणार आहोत आणि मग तिला मिक्सरमधून वाटून घ्यायची. आता बघा, आपण आता ही डाळ वाटून घ्यायची. छोट्या भांड्यात आहे ना चांगलं वाटून होतं. त्याची त्यांना थोडं पाणी टाकायचं. हे बघा, आता आहे ना असं वाटून घ्यायचं, असं चांगलं बारीक वाटून घ्यायचं. हे बघा, आता आपण हे एक भांडं वाटून घेतलेलं आहे. परत आता आपण ही डाळ वाटून घेणार आहेत सगळी आणि मग बाकीचं जिन्नस मिक्स करायची त्याच्यात. आता बघा, हे आपलं सगळं वाटून झालेलं आहे. वाटून घेतलं आता हे सगळं. आता आपण याच्यात टाकणार आहेत मीठ. चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याच्यात तांदळाचं पीठ घालणार आहेत. थोडं घालायचं. तांदळाचं पीठ नसेल तर थोडा रवा घातला तरी चालतं. त्याच्यानंतर थोडंसं आलं लसूण घालणार आहे. कोथिंबीर घालायची आणि थोडे हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची वाटून घेतली तरी चालते. जिरा पावडर, हिरवी मिरची, लसूण, आलं थोडं असं वाटण करून घेतलं तरी चालतं. हे बघा, जिरा पावडर, आलं लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं ना तरी चालतं. असं कापून घातलं तरी चालतं. आता हे सगळं मिक्स करून हे ना असं सगळं मिक्स करायचं आणि असं एका बाजूने चांगलं फेटून घ्यायचं. आता आहे ना आपण त्याच्यात सोडा नाही घातला. चांगली डाळ भिजली ना आणि चांगलं असं फेटून घेतलं ना की सोडा घालायची गरज नाही राहत. आणि कोणाला पाहिजे तर थोडा घातला तरी चालतं. हे बघा, आता आपलं हे चांगलं फेटून झालेलं आहे. याचं चमच्यानेच फेटून घेतलं, हाताने पण फेटलं तरी चालतं. आता हे झालं आहे आपलं बेटर तयार. आता हे बघा, आपण ना असं पाण्यात हात बुडून घ्यायचा आणि एका हाताने ज्याला जमत नसेल त्याने दोघं हाताला असं पाणी लावून घ्यायचं. असा गोळा घ्यायचा, हाताला चिकटणार नाही. असं एकदम सोपी पद्धती करून बघा, जमते बरोबर. मी तर तेलात सोडतानाच त्याला होल पाडते. हातावर होल पण नाही पाडून देत. मला खूप सवय आहे त्याची. वडे आमच्या घरी खूप होतात, पण थोडी वेगवेगळी पद्धत असते. आपल्याला वाटलं त्याच्यात कांदा घालायचा, रवा घालायचा, नाहीतर नुसतं फक्त आपण डाळीच्या पिठाचं सुद्धा करू शकतो. हे बघा, असं चिटकून जातात. ते थोडंसं होत आल्यावर बरोबर निघून जातील. तेल थोडं कमी घातलं आहे ना. हे बघा, आता मी एक बाजू अशी पलटून घेतली. बारीक ठेवायचा गॅस, मंद गॅसवर तळायचे. आतमध्ये चांगलं आपलं शिजलं पाहिजे. नाहीतर काय होतं, मोठा गॅस ठेवल्यावर बाहेरून लाल होतात आणि आतून कच्चे राहतात. त्याच्यात डाळ आहे ना, त्याच्यामुळे ते आतमध्ये चांगलं शिजलं पाहिजे. असं बारीक गॅस करून होऊ द्यायचं. आणि मला तर थोडीशी जाड डाळ असली ना ते आवडतात, कडक. त्याच्यात सोडा बिडा नाही घालायचा. डाळ जरा जाड बारीक ठेवायची आणि असं तळून घ्यायची. ते दाताखाली आली ना डाळ, खूप छान लागते. आणि आपल्याला पाहिजे वाटलं तर कांदा घाला किंवा नका घालू. सोडा घातला तरी चालतं, नाही घातलं तरी चालतं. आता आपण याच्यात सोडा नाही घातला आहे, फक्त तांदळाचं पीठ घातलं आहे थोडं. डाळ चांगली भिजली होती ना, त्याच्यामुळे ते छान फुलतं.
गाडीवर पण नसतं. डाळ चांगली भिजली ना की मऊ होतात लुसलुशीत. आता बघा आपले हे तळून झालेले. हे बघा आवाज. आता बघा ज्याला हातावर येत नसेल ना त्याने काय करायचं, असं चमचा घ्यायचा, असं गोळा घ्यायचा, चमच्याला आधी पाणी लावायचं, असं करून घ्यायचं, चमच्याला होल पाडून घ्यायचं, असं सोडून द्यायचं. हे बघा सुटून जातं असेल. आता ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2 चमच्यावर दाखवले आणि बाकीचे मी हातानेच करणार आहे. मला हाताने जमतात. हे बघा त्याच्यावर आहे ना चमच्याने असं तेल घालायचं वड्यांवर. आपण तेलात वडा सोडला ना कढईमध्ये की त्याच्यानंतर असं चमच्याने त्याच्यावर असं तेल घालायचं. आणि जास्त तेल असलं नाही घातलं तरी चालतं. असं आपण पलटून घेतलं ना की दोघी बाजू होतात. असं घालायचं, नाही घातलं तरी चालतं. मंद गॅसवर होऊ द्यायचं चांगल्या आतमध्ये. बघा आता आपले झाले मेंदू वडे तयार. आता आपले ना मेंदू वडे झाले तयार. उडीद वडे, मेंदू वडे, सांबार, चटणी कशासोबत पण खावा. खोबऱ्याची चटणी, सांबार. हे बघा आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे. खूप छान झाले. करून बघा आणि कशी टेस्ट आली ते मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा.